IBPS क्लर्कचं एक नवीन नोटिफिकेशन जे ॲज एक्सपेक्टेड होतं ते आलं आणि मी सांगितलं होतं कमीत कमी 10 ते 12,000 जागा जे आहेत यावेळी 100% येणार आहेत. तर त्याच्या हिशोबाने जवळजवळ 11,500 पेक्षाही जास्त जागा आत्ताच्या नोटिफिकेशनमध्ये. आणि मी गॅरंटीने सांगतो या जागा ज्या जेव्हा ॲक्च्युअल भरल्या जातील या तुम्हाला 13-14,000 मिनिमम दिसतील. कारण अजून युनियन बँक ऑफ इंडिया सारखी मोठी बँक आहे जिने जागा ज्या आहेत त्या अजून नॉट रिपोर्ट ठेवल्यात. बाकी या नोटिफिकेशनमध्ये 4 महत्त्वाचे बदल झालेत आणि अत्यंत महत्त्वाचे 4 बदल आहेत. हे सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या. एक बदल आपल्या फायद्याचा झालाय यावेळेस फॉर द फर्स्ट टाइम, जो SBIने इन्क्लूड केला होता सिबिल स्कोअर बद्दल, तो एक बदल. त्यानंतर PWD कॅन्डिडेट जे आहेत दिव्यांग विद्यार्थी यांच्याबद्दल काही नियम जे स्ट्रिक्ट करण्यात आलेत. मेन्सच्या पेपर पॅटर्नमध्ये काही छोटा मोठा बदल जो आहे तो झालाय. बाकी ओव्हरऑल आपण पूर्ण नोटिफिकेशनच्या माध्यमातून समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण एकदम डिटेल माहिती व्यवस्थित पद्धतीने सांगितलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी बऱ्याच विद्यार्थ्यांना जे कॉमन डाऊट्स असतात ज्यासाठी मुलं वारंवार मला फोन करतात ते कॉमन डाऊट सुद्धा या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून म्हणतोय परत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले हे जे नोटिफिकेशन आहे कुठल्या बँकांसाठी आहे तर भारतामध्ये एकूण 12 नॅशनलाइज बँक आहेत. 12 नॅशनलाइज बँका इन्क्लुडिंग SBI. त्यातल्या SBI सोडून उरलेल्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत 11 नॅशनलाइज बँक, एवढ्या बँका बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, या सगळ्या बँका यांच्यासाठी हे जे नोटिफिकेशन आहे म्हणजे एका जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही यापैकी कुठल्या तरी एका बँकेत क्लर्क होऊ शकता. आणि एकच परीक्षा द्यायची, प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि फायनल सिलेक्शन अशा पद्धतीने आहे. बाकी जागांची जर विभागणी तुम्ही बघितली तर या पद्धतीने आहे की एकूण बँका ज्या आहेत 11 बँका यांच्या 11,403 प्लस इन्क्लुडिंग PWD कॅन्डिडेट जर विचार केला तर 11,500 पावणे 12,000च्या आसपास जागा आहेत. पण फक्त महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर महाराष्ट्रासाठी जवळजवळ 1200 जागा आहेत. 1200 जागा, 1100 नाही 1200 जागा. कसं काय सर? हे बघा, बँक ऑफ बडोदाच्या एकूण 70 प्लस त्या वेगळ्या, बँक ऑफ इंडियाच्या 150, बँक ऑफ महाराष्ट्राच्या भरपूर सगळ्यात जास्त जागा बँक ऑफ महाराष्ट्राच्या आहेत 198, कॅनरा बँक असेल, या सगळ्या बँकांची जागा अशा पद्धतीने. प्लस एक युनियन बँक ऑफ इंडिया ज्यांच्या मोठ्या ब्रँचेस महाराष्ट्रात आहे आणि मुंबईला यांचं हेडक्वार्टर आहे. त्यामुळं युनियन बँक ऑफ इंडियाच्या चांगल्या मोठ्या बँकेत एक चांगली मोठी बँक महाराष्ट्रातली आहे. चांगलं यांचं जाळं मुंबई साईडला सुद्धा आहे. त्यानंतर संभाजीनगरला भरपूर ब्रँचेस आहेत. अशा पद्धतीने युनियन बँकेच्या जागा ज्या आहेत सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात, कारण सध्या अजून त्यांनी नॉट रिपोर्ट दाखवले, म्हणजे भविष्यात या जागा ऍड होऊ शकतात. तर सध्या या 1051 प्लस या जवळजवळ 150, तर 1200 प्लस जागा ज्या आहेत सध्या 1200 प्लस जागांचं हे नोटिफिकेशन जे सुरुवातीला चालू. आता यासाठी नेमका शैक्षणिक पात्रता काय असते आणि वयोमर्यादा काय असते बघा. यासाठी शैक्षणिक पात्रताची पिढी कुठे टाकली यार, मी स्लाइड कुठे गेली ती, चुकून पुढे गेली ती बघा. यासाठी शैक्षणिक पात्रता काय तर मिनिमम तुमचं क्वालिफिकेशन आहे डिग्री झालेली असावी, कोणत्याही शाखेचा पदवीधर, सोबत आता डिग्री कधीपर्यंत झालेली असावी तर 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमचा निकाल लागलेला असावा. म्हणजे जर तुम्ही फायनल इयरला असताल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुमचा निकाल लागलाय पण तुमच्या आता अजून डिग्री सर्टिफिकेट नाहीये किंवा मार्क्स मेमो नाहीये तरी तुम्ही बिनधास्तपणे फॉर्म भरू शकता. पण तुमचा निकाल जो आहे तो लागलेला असावा. तुमचं ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेचा पदवीधर. कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी फॉर्म भरू शकतो. सर यासाठी ओपन डिग्री म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीतून जर मी डिग्री कंप्लीट केली असेल तर चालतं का? हो चालतं. किती मिनिमम टक्केवारी पाहिजे अशी कुठली अट जी आहे मिनिमम टक्केवारीची दिलेली नाहीये. त्यानंतर वयोमर्यादेचा जर विचार केला तर वयोमर्यादा किती बघा. यासाठी कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्ष. म्हणजे 1 ऑगस्ट 2026 रोजी तुम्ही कमीत कमी 20 वर्षांचे असावेत. आणि तुमचं जास्तीत जास्त वय 28च्या आत असावं, म्हणजे 20 ते 28च्या दरम्यान असावं. म्हणजेच तुमचा जन्म जर तुम्ही जनरल कॅटेगरीतून असताल तर 2 ऑगस्ट 1998 नंतरचा आणि 1 ऑगस्ट 2006च्या अगोदरचा असावा जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असताल. पण सर जर मी OBC, SC किंवा ST
या कॅटेगरीला बिलॉंग करत असू तर मला एजची काही एक्झम्पशन आहे का, तर हो बघा, जर तुम्ही SC किंवा ST शेड्यूल ट्राईब किंवा शेड्यूल कास्टमध्ये बिलॉंग करताय तर मग 28 + 5 33 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही OBC कॅटेगरीचे तर 28 आणि 3 31 पर्यंत अप्लाय करू शकता. जर तुम्ही दिव्यांग कॅन्डिडेट आहेत, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, तर तुम्ही +10 वय घेऊ शकता. त्यानंतर एक सर्व्हिसमन असाल तर तुमची सर्व्हिस ज्या दिवशी तुम्ही सोडली तिथून पुढे 3 वर्षाच्या आत तुम्हाला अप्लाय करणं बंधनकारक असतं. आणि जर तुम्ही डिसेबल्ड सर्व्हिसमन असाल तर +8 या पद्धतीने, किंवा वयोमर्यादा 50 वर्षांपर्यंत. सोबत जर तुम्ही डायव्होर्सी असताल, विडो असताल तर अशा केसमध्ये 35 वर्ष जनरलच्या फिमेलला, मेल फिमेलला, त्यानंतर OBC 38 वर्ष आणि SC ST 40 वर्ष अशा पद्धतीने वयोमर्यादा आहे. तर वयोमर्यादा समजलं, त्यानंतर शैक्षणिक पात्रता समजली. आता मुद्दा येतो सिलेक्शन प्रोसेस नेमकी काय आहे, कसं माझं सिलेक्शन होईल. तर बघा, यासाठी प्री एक्झाम, मेन्स एक्झाम असते, इंटरव्ह्यू नसतो, डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल असतं. प्री एक्झाम जी आहे ही क्वालिफाईंग असते, म्हणजे प्रीमध्ये तुम्ही मिळवलेले मार्क्स कुठेही कन्सिडर होत नाही. पण प्री एकदा तुम्ही पास झालात तर तुम्ही मेन्सला एलिजिबल होता आणि फायनल सिलेक्शनसाठी तुम्हाला मेन्सचे मार्क्स विचारात घेतले जातात. म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन हे प्युअरली ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय यू इन मेन्स एक्झामिनेशन असं असतं. म्हणजे प्री एक्झाम जी आहे ती ऑफकोर्स क्वालिफाईंग इन नेचर आहे. त्यानंतर प्री एक्झामचा पॅटर्न कसा आहे, तर जसा दरवर्षीचा पेपर पॅटर्न होता की क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क, क्वांट 35 क्वेश्चन 35 मार्क, रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क, अशा पद्धतीने 100 क्वेश्चन 100 मार्क. प्रत्येक सेक्शनसाठी 20-20 मिनिटांचा टाइम, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते आणि सेक्शनल कट ऑफ सुद्धा असतोच. निगेटिव्ह मार्किंग 1/4, सेक्शनल कट ऑफ असतोच. हे झालं प्री एक्झाम. मेन्स एक्झाम मध्ये जर तुम्ही बघितलं तर मेन्स एक्झाम मध्ये जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चनच्या 50 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, रिझनिंग 40 क्वेश्चन 60 मार्क आणि क्वांट 40 क्वेश्चन 50 मार्क. इंग्लिशसाठी 40 क्वेश्चनला 20 मिनिटं, GAला 40 क्वेश्चनला 20 मिनिटं, इंग्लिशला 40 क्वेश्चनला 35 मिनिटं, रिझनिंगला 40 क्वेश्चनला 35 मिनिटं आणि क्वांटला सुद्धा 40 क्वेश्चनला 35 मिनिटं. असं 200 मार्कांचा पेपर असेल, 125 मिनिटांचा हा वेळ असेल. मुलं म्हणत होते की सर IBPS क्लर्कमध्ये जसं IBPS POच्या मेन्समध्ये बदल झाला तसं IBPS क्लर्कच्या मेन्समध्ये बदल झाला का, तर हो, मी अगोदर पण सांगितलं होतं. काय बदल असेल हे मला सांगता नाही येणार, पण जेव्हा IBPS POचं नोटिफिकेशन आलं होतं तेव्हाच मी सांगितलं होतं की IBPS क्लर्कच्या पेपरमध्ये सुद्धा बदल अपेक्षित आहे, होणार म्हणजे होणार. आणि तुम्ही बघा यावेळेस तुम्हाला तो बदल अपेक्षित दिसतोय. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की बदल काय झाला, तर बदल फार स्लाइड झाला. इथं 35 क्वेश्चन होते, 50 मार्क होते, आता इथं 35च्या ऐवजी 40 क्वेश्चन आले 50 मार्काला. इथं पहिले 30 मिनिटांचा वेळ होता, तो आता 35 मिनिटांचा झाला. हा एक छोटासा बदल झाला. बाकी निगेटिव्ह मार्किंग असते का, हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. सेक्शनल कट ऑफ असतो का, हो, सेक्शनल कट ऑफ सुद्धा असतो. तर अशा पद्धतीने हा झाला मेन्सचा पेपर पॅटर्न. बाकी आता पगार काय असतो, तर बघा पगार जो आहे हा बँक टू बँक डिपेंड करतो, फॅसिलिटीजच्या माध्यमातून किंवा ग्रेड पे. म्हणजे जर तुम्ही पे स्केल बघितला तर हा ऑलमोस्ट सगळ्या बँकांचा सारखा आहे. बेसिक जे आहे सगळ्या बँकांसारखा असतो, फरक पडतो फॅसिलिटीजमध्ये. तर मग मोठी सॅलरी जी आहे तुम्ही ॲज्युम करा की 50 पासून 60-65 पर्यंत ती बँक टू बँक व्हॅरी करते. म्हणजे एखादी छोटी बँक असेल युको बँक सारखी तर 50,000च्या आसपास. त्यानंतर जर मोठी बँक असेल पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, तर यांची सॅलरी थोडीशी हाय एंडला जाते. तर अशा पद्धतीने सॅलरीमध्ये थोडाफार फरक पडतो. पण तुम्ही ॲज्युम करा की 55 प्लस मायनस सॅलरी जी आहे ही क्लरिकलच्या केसमध्ये जाते. राहिला प्रश्न फॉर्म कसा भरायचा, कधीपासून भरायचा, तर बघा आजपासून फॉर्म भरणं चालू झाले 1 ऑगस्ट 2026 पासून ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म भरू शकता. बरं, जर तुम्हाला असं वाटलं की फॉर्म भरण्यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरण्याची लास्ट डेट संपेल त्याच्यानंतर 2 दिवस तुमचा फॉर्म एडिट करू शकता. त्यानंतर प्री एक्झामचे म्हणजे ही कंपल्सरी नसते. बाकी प्री एक्झाम कधी होईल, ऑक्टोबरमध्ये प्री एक्झाम होईल आणि डिसेंबरमध्ये मेन्स एक्झाम होईल. ऑक्टोबरमध्ये प्री एक्झाम होईल, डिसेंबरमध्ये मेन्स एक्झाम होईल. याच्या डेट मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवल्यात की प्री एक्झाम टेंटेटिव्हली
9-10-11 ऑगस्टला 9-10 ऑक्टोबरला होऊ शकते, 9-10 ऑक्टोबरला. आणि मेन्स एक्झाम जी ही डिसेंबरमध्ये होईल, डिसेंबरच्या. आणि अलॉटमेंट प्रोव्हिजनल फायनल सिलेक्शन तुमचं मार्चमध्ये कळेल. कारण की रिझल्ट लागताना नॉर्मली असे लागतात, पहिल्यांदा IBPS SBI POचा निकाल लागतो फायनल, त्यानंतर IBPS POचा निकाल लागतो, त्यानंतर RRB POचा, त्यानंतर IBPS क्लर्कचा, RRB क्लर्कचा, त्याच्या अगोदर SBI क्लर्कचा पण निकाल लागतो फायनल. डिसेंडिंग ऑर्डरने आता मागच्या वर्षीपासून हे निकाल जे ते लागायला लागलेत. मग राहिला प्रश्न आता पुढे की हे झालं आपलं. आता मुद्दा येतो की ऍप्लिकेशन फॉर्मची फीस काय. जर तुम्ही जनरल, OBC, EWS कॅटेगरीतून बिलॉंग करताय तर तुमच्यासाठी फीस आहे 850 रुपये. पण जर तुम्ही SC, ST, PWD कॅन्डिडेट असाल, एक सर्व्हिसमन असताल, तर मग तुमच्यासाठी फीस आहे 175 रुपये, जे IBPS POला होती सेम टू सेम. आता पुढचा मुद्दा येतो की जेव्हा मी फॉर्म भरणार आहे, फॉर्म भरताना मला बँक प्रेफरन्सेस विचारले जातील. बँक प्रेफरन्सेस, मग बँक प्रेफरन्सेस मध्ये मी कसे प्रेफरन्स दिले पाहिजे. बघा, एक सगळ्यात महत्त्वाचं मी परत सांगतोय, नीट ऐकून घ्या. बँक प्रेफरन्सेस साठी मी परत लगेचच्या लगेच आज संध्याकाळपर्यंत अजून एक व्हिडिओ टाकतोय इन डेप्थ, इन डिटेलमध्ये. कारण काय आहे ना, एकदा तुमचं सिलेक्शन एखाद्या बँकेत झालं तर आयुष्यभराचा तो मुद्दा असतो. त्यामुळं तिथं तुम्हाला पश्चाताप होता कामा नये, म्हणून बँक प्रेफरन्सेस खूप काळजीपूर्वक द्या. आता ऑफकोर्स IBPS क्लर्कची एक्झाम आहे, तुमची पोस्टिंग तुम्हाला कुठल्याही एकाच राज्यातून अप्लाय करता येतं. जर तुम्हाला महाराष्ट्रातून अप्लाय करायचे तर तुमची पोस्टिंग आयुष्यभर महाराष्ट्रातच राहील. जर तुम्ही क्लर्क म्हणूनच काम करत असाल तर प्रमोशन नाही घेतलं तर, मग त्या केसमध्ये तुम्हाला खूप काळजीपूर्वक प्रेफरन्सेस द्यावे लागतील. कारण काय होतं बघा, समजा IBPS PO असेल तर आपला प्राधान्य असतो बँक ऑफ महाराष्ट्राला, कारण महाराष्ट्रात भरपूर ब्रँचेस आहे. पण जर IBPS क्लर्क आहे तर या सगळी पोस्टिंग तुमची महाराष्ट्रातच होणार आहे. मग माझी ग्रोथ चांगली कुठे होईल, मला चांगला पगार कुठे मिळेल, माझ्या घराजवळ पोस्टिंग कोणती बँक देईल, त्या बँकेच्या माझ्या घराजवळ किती ब्रँचेस आहेत, हा सारासार विचार करून प्रेफरन्स जे आहेत ते द्यावेत. आता हा जो प्रेफरन्स आहे हा मी ब्रँडेड बँका, म्हणजे मोठ्या मोठ्या बँका ज्या आहेत, ज्या चांगल्या मोठ्या मोठ्या बँका आहेत त्यांच्या हिशोबाने हा प्रेफरन्सेस टाकलाय. जसं पंजाब नॅशनल बँकेत कामाचा लोड कमी आहे, कल्चर चांगलं आहे आणि पगार पण भरपूर आहे, म्हणून मी पहिला प्रेफरन्स दिला. बँक ऑफ इंडियाच्या ब्रांचेस भरपूर आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये, ऑलमोस्ट सगळीकडे ब्रांचेस आहे, पोस्टिंगच्या हिशोबाने दिला. बँक ऑफ महाराष्ट्राच्या सगळीकडे ब्रांचेस आहे, पोस्टिंगच्या हिशोबाने तुमच्या गावाजवळ ब्रांच मिळू शकते. ही तुमच्या गावाजवळ नाही मिळणार, पण पगार भरपूर आहे त्या हिशोबाने वरती दिला आणि कामाचा लोड कमी आहे. आता इथं काय झालं बघा, काही बँकांचं कल्चर थोडंसं कॉर्पोरेट कल्चर होत चाललंय. मग कॉर्पोरेट कल्चर झाल्यामुळे मुलांचे तक्रारी त्या असतात की सर खूप त्रास होतोय बँकांमध्ये काम करता करता, कस्टमर इंटरॅक्शन असेल किंवा बँक मॅनेजमेंटचं जे वरचं प्रेशर आहे, त्यामुळं काही बँका मोठ्या असून सुद्धा मी त्यांची नावं जी आहेत ही पुढे टाकलीत, खाली टाकलीत. त्याच्या मागचं रिझन आहे, पुढे भविष्यामध्ये काही बँका मर्ज होऊ शकतात. त्या मर्ज झाल्यानंतर तुमची बँक मर्ज होऊन दुसऱ्या बँकेत नाही जायला पाहिजे, तुमच्या बँकेत दुसरी बँक यायला पाहिजे. अशा वेळेस जर तुम्ही ऑलरेडी त्या बँकेत असताल, पॅरेंट बँकेमध्ये ज्याला मी म्हणतो, तर त्यावेळेस तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळत असतो थोडाफार. तर त्या हिशोबाने सुद्धा हा प्रेफरन्स घेतलेला आहे. बाकी मी परत सांगतोय की हाच प्रेफरन्स टाकावा का, तर मी म्हणतोय सध्या नका टाकू, पण टाकला तरी यात काहीच वाईट नाही, खूप चांगला प्रेफरन्स आहे. पण जर तुम्हाला अजूनच इनडेप्थ समजून घ्यायचं की माझ्या जिल्ह्यात पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस कोणत्या बँकेचे, त्यानंतर नाही जिल्ह्यात मिळाले तर कमीत कमी आसपास मिळून मी कुठं शकतो, कमी मार्कांवर पण माझं फायनल सिलेक्शन होईल का, तर बघा हे डिपेंड करत नाही बँक प्रेफरन्सेसवर. कारण की बँक प्रेफरन्स हे कट ऑफ नंतरच डिसाईड केले जातात, फायनल कट ऑफ नंतर. त्यामुळं तसा तर काही मुद्दा नाहीये. बाकी हा प्रेफरन्स जरी तुम्ही टाकला तरी यात काही वाईट नाही, चांगला प्रेफरन्स एकदम व्यवस्थित पद्धतीने मी सांगितलंय. आता पुढचा मुद्दा येतो की या नोटिफिकेशनमध्ये 4 मेजर चेंजेस झाले. 4 मेजर चेंजेस. पहिला मेजर चेंज काय, पहिला मेजर चेंज बघा, IBPS क्लर्क मेन्सच्या नोटिफिकेशनमध्ये IBPS क्लर्कच्या यावर्षीच्या IBPS क्लर्कच्या म्हणजे 2026च्या नोटिफिकेशनमध्ये 4 महत्त्वाचे बदल झालेत. ते महत्त्वाचे बदल कोणते कोणते ते आपण समजून घेऊ. पहिला बदल काय की मेन्सच्या पेपर पॅटर्नमध्ये स्लाइटली चेंज झाला. जिथं क्वांटचे 35 क्वेश्चन होते तिथं क्वांटचे 40 क्वेश्चन टाकले. जिथं क्वांटला 30 मिनिटांचा वेळ होता, 35 क्वेश्चनला 30 मिनिटांचा, तिथं क्वांटला 30च्या ऐवजी 35 मिनिटांचा वेळ केला. बस एवढा चेंज आहे IBPS क्लर्कच्या मेन्समध्ये झालाय. प्रीमध्ये पेपर पॅटर्नमध्ये कुठलाही बदल नाही झाला. दुसरा मुद्दा जागांच्या बाबतीत झालं
तर जागा ऑलमोस्ट मागच्या वर्षीपेक्षा थोड्याशा ओव्हरऑल वाढल्यात, पण महाराष्ट्रासाठीचा जर विचार केला तर स्लाइटली कमी आहेत. एक 40-50 जागा महाराष्ट्रासाठी मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे, पण ओव्हरऑल जर विचार केला तर महाराष्ट्रासाठी जास्त जागा आहेत 100%, यात काही शंका नाही. त्यानंतर सिबिलचा क्लॉज हा सगळ्यात महत्वाचा आहे, की आतापर्यंत बँक सिलेक्शनमध्ये नोटिफिकेशनमध्ये दिलेलं असायचं की तुमचा सिबिल स्कोअर चांगला असावा, हेल्दी सिबिल स्कोअर तुम्ही मेंटेन केलेला असावा, किंवा तुम्ही NOC घेऊन गेलेले असावे. यावेळेस सिबिल स्कोअरचा क्लॉज जो आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे. यावेळेस सिबिल स्कोअर जो आहे त्याच्याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये, त्यामुळं जरी तुमचं एखादं लोन डिफॉल्ट असेल तरी त्याबद्दल काहीही क्लॅरिटी नाही. मग उद्या भविष्यात याबाबतीत काय निर्णय घेतील हे आज सांगता येणार नाही, पण सध्या तरी नोटिफिकेशन मधून हा क्लॉज जो आहे हा काढून टाकलाय आणि 100% एक चांगली गोष्ट आहे. कारण मी माझं एखादं लोन परिस्थितीनुसार माझं बुडलं असेल किंवा काही झालं असेल, माझ्या वडिलांनी माझ्या नावावर लोन केलं असेल, तर आयुष्यभरासाठी मला त्याची शिक्षा मिळता कामा नये, म्हणून हा जो सिबिलचा कट ऑफ किंवा क्लॉज जो आहे तो काढल्यामुळं डेफिनेटली कुठेतरी एक चांगली गोष्ट झाली आहे. त्यानंतर याचे म्हणजे PWD कॅन्डिडेटचे रूल या नोटिफिकेशनमध्ये थोडं स्ट्रिक्ट करण्यात आलेले आहेत. जे PWD कॅन्डिडेट होते त्यांचं PWD कॅन्डिडेटचं सर्टिफिकेट बऱ्याच जणांचं थोडंसं गोंधळलेलं किंवा चुकीचं आढळलं गेल्यामुळं किंवा थोडेसे केंद्र सरकारने नियम स्ट्रिक्ट केल्यामुळं यांचं म्हणणं आहे तुमचं जे UDID कार्ड आहे PWD कॅन्डिडेटचं, हे पोर्टलवर ॲक्च्युअली सत्यता त्याची पडताळून पाहण्यात येईल असं त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलंय. आणि गरज पडल्यात परत मेडिकल व्हेरिफिकेशन सुद्धा करण्यात येऊ शकतं असं नवीन नोटिफिकेशनमध्ये यावेळेस दिलेलं आहे. तर हा एक मेजर चौथा चेंज जो आहे हा PWD कॅन्डिडेटच्या केसमध्ये झालाय, की जर गरज पडली तर आम्हाला ते पूर्णपणे हक्क आहे की आम्ही तुमचं रिमेडिकल करू शकतो. दुसरा मुद्दा, तुमचं जे UDIDचं पोर्टल आहे त्याच्यावर आम्ही तुमचं सर्टिफिकेट जे हे क्रॉस चेक पण करू शकतो. तिसरा मुद्दा, स्क्राईबबद्दल थोडेसे नियम जे ते स्ट्रिक्ट करण्यात येतील असं सुद्धा त्यांचं जे ते म्हणणं आहे. तर हे 4 मेजर चेंजेस जे आहेत ते यावेळेस IBPS क्लर्कच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता बरेच मुलांची जे कॉमन डाऊट्स असतात त्याच्यावर डिस्कस करूया. हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. नोटिफिकेशन कुणी पण येईल वाचून दाखवेल, पण हा जो मुद्दा आहे याच्यावर नॉर्मली लोकांना सांगता येत नाही, कारण मुलांमध्ये काय चर्चा चालते हे जेव्हा आम्हाला फोन येतो तेव्हा कळतं की मुलांचे डाऊट्स कुठे, आणि त्याच्या आधारावर हे 14-15 डाऊट्स मी काढलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की सर हे डाऊट आहे, त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओज जे आहेत ते 100% बनवूया. पहिला डाऊट मुलांचा की ग्रॅज्युएशन कंप्लीट नसल्यास अर्ज करता येईल का? नाही, ग्रॅज्युएशन कंप्लीट लागेलच, निकाल लागलेला असला पाहिजे. फायनल इयरवाले अप्लाय करू शकतात का? नाही. ज्यांचा निकाल लागलाय 21 ऑगस्ट 2026 पर्यंत, 21 ऑगस्ट 2026 पर्यंत ज्यांचा निकाल लागलाय असेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. डिस्टन्स एज्युकेशन डिग्रीवाले व्हॅलिड आहे का? हो. ज्यांचं डिस्टन्स लर्निंग आहे किंवा ओपन युनिव्हर्सिटी आहे असे लोक सुद्धा अप्लाय करू शकतात. कम्प्युटर सर्टिफिकेट आवश्यक आहे का? बघा, याचं उत्तर यस पण आहे, याचं उत्तर नो पण आहे. यस का बरं आहे? जर तुमचं डिग्रीमध्ये 10वी 12वी ग्रॅज्युएशन किंवा डिग्रीमध्ये कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट असेल तर तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाहीये. पण जर तुमचं नसेल तर मग तुम्हाला कम्प्युटर सर्टिफिकेट लागेल. कधी लागेल? तर या तारखेपर्यंत, फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत. प्लस तुमचं MSCIT टॅली किंवा इक्विव्हॅलंट एखादा कोर्स झाला असेल तर तो सुद्धा चालतो. कंपल्सरी नाही की MSCIT झालेला असावं, तुमचा MSCIT ला इक्विव्हॅलंट एखादा कोर्स झाला असावा. किंवा तसं बरेच विद्यार्थी BSc ॲग्रिकल्चरवाले त्यांनी ग्रॅज्युएशनला कम्प्युटर सब्जेक्ट शिकला होता, त्यामुळे त्यांना MSCITची गरज नाही. इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्यांचं IT ब्रँच होती किंवा CSC ब्रँच होती, यांना कम्प्युटरची गरज नाही. BCom किंवा 12वीमध्ये तुम्ही कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट शिकलाय, तुम्हाला कम्प्युटर सर्टिफिकेटची गरज नाहीये. ठीक आहे. त्यानंतर मराठी लँग्वेज कंपल्सरी आहे का? येस. 10वीला तुम्ही मराठी लँग्वेज शिकलेल्या असावेत. जर तुम्ही 10वी पर्यंत किंवा 10वीला तुमची मराठी लँग्वेज नसेल तर मग तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागू शकते भविष्यामध्ये. किंवा समजा एखादा विद्यार्थी तो म्हणतो सर मला कन्फर्म सिलेक्शन पाहिजे, तर त्यासाठी मी अदर स्टेटमधून अप्लाय करू का? हो, करू शकता,
पण तुम्हाला त्या राज्याची लँग्वेज येणं बंधनकारक असतं. जसं की एखादा विद्यार्थी म्हणतो मला MP मधून अप्लाय करायचे, UP मधून, राजस्थानमधून, छत्तीसगडमधून अप्लाय करायचे, तुम्हाला हिंदी येणं कंपल्सरी. एखादा म्हणतो मला आंध्र प्रदेश किंवा तेलंगणातून अप्लाय करायचे, तेलुगू येणं कंपल्सरी आहे. तुम्ही 10वी पर्यंत तेलुगू शिकले असावेत किंवा भविष्यात तुम्हाला तेलुगू लिहिता बोलता वाचता आलं पाहिजे, म्हणून तुम्ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पास करू शकता. तर तुम्हाला तुमच्या राज्याची भाषा किंवा ज्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरताय त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं बंधनकारक असतं. आजच यावी का? कंपल्सरी नाही. त्यावेळेस जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल, त्यावेळेस जरी आली तरी चालतं. किंवा 10वी पर्यंत जर तुम्ही त्या राज्याची लँग्वेज शिकलेली असाल तर तुम्ही डायरेक्टली तिथून फॉर्म भरू शकता. किती अटेम्प्ट असतात? क्लर्कला अटेम्प्ट नसतात. तुमची वयोमर्यादा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही किती पण अटेम्प्ट जे देऊ शकतात. चुकीचा फॉर्म भरल्यास एडिट करता येतो का? हो. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जेव्हा लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन संपेल त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये एडिटचे ॲप्लिकेशन असतं, तेव्हा तुम्ही एडिट फॉर्म करू शकता. बरं, पण शक्यतोवर आताच फॉर्म भरताना काळजीपूर्वक माहिती भरा, कारण एडिटिंगला परत 200 रुपये वेगळी फीस लागते. पुढचा मुद्दा येतो, कोणत्या राज्यात सिलेक्शन सोपे असते आणि स्टेट चेंज करता येतं का? बघा, कुठल्या राज्यात सिलेक्शन सोपे यासाठी थोडं तुम्हाला डेप्थमध्ये जावं लागेल. या संदर्भात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की स्टेटबद्दल व्हिडिओ बनवा, मग त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. जर तुम्हाला असं वाटलं तुम्हाला महाराष्ट्र सोडून अदर स्टेटमध्ये अप्लाय करायचे तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की सर स्टेटवर व्हिडिओ बनवा, अदर स्टेटवर व्हिडिओ बनवा. मी नक्की व्हिडिओ बनवेल. पण जर तुमचा प्रश्न असा असेल की जर स्टेट चेंज करता येतं का, तर एकदा सिलेक्शन झालं तर तुम्हाला त्या स्टेटमध्ये जोपर्यंत तुम्ही त्या कॅडरवर जॉब करताय, म्हणजे तुमचं जोपर्यंत प्रमोशन होत नाही तोपर्यंत स्टेट बदलता येत नाही. म्हणजे जर तुम्ही क्लर्क म्हणून तुमचं सिलेक्शन तिथं झालं तर तुम्हाला ऑफिसर व्हावं लागेल, मगच तुम्हाला स्टेट बदलता येतं. सेम क्लरिकल पोझिशनवर तुम्हाला राज्य बदलता येत नाही. तर पहिला प्रश्न आहे, राज्य बदलता येतं का? हो. पण मुद्दा असा आहे, राज्य तेव्हाच बदलता येईल जेव्हा तुमचं प्रमोशन होईल आणि प्रमोशन झाल्यानंतर तुम्ही राज्य बदलू शकता. अशा पद्धतीने होम स्टेट वर्सेस अदर स्टेट. आता आपल्या राज्यातून का अप्लाय करावं आणि दुसऱ्या राज्यातून अप्लाय का करावं? जर तुमचा अभ्यास चांगला आहे, बघा महाराष्ट्रात कॉम्पिटिशन त्या मानाने थोडं ठीकठाक आहे. जर तुम्हाला असं वाटतं या कॉम्पिटिशनमध्ये मी टिकत नाही तर तुम्ही अदर स्टेटमध्ये जाऊ शकता. पण अदर स्टेटमधून कोणत्या स्टेटमधून जावं हा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी 100% त्यावर व्हिडिओ बनवेल. त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स लागतात? बघा, फॉर्म भरताना तुम्हाला 10वीचं मार्क मेमो, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागतं. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्क मेमो, शक्यतोवर बोर्ड सर्टिफिकेट एवढंच लागतं. बाकी तुम्हाला काहीच नाही लागत. डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायची गरज असते का? नाही. पण डिग्री तुमचं झालेला असावं, निकाल लागलेला असावा. बाकी अपलोड काय करायचे तर फक्त 10वीचं सर्टिफिकेट. ते यावेळेस तो नवीन नियम जो आहे तो IBPS POच्या माध्यमातून आलाय. होम डिस्ट्रिक्ट मिळतं का? डिपेंड करतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं ज्या बँकेत सिलेक्शन झालं त्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेल्या बँकेच्या ब्रांचेस किती आहे आणि त्या ब्रांचेसमध्ये खरंच जागा आहेत का. जर असेल तर 100% होम स्टेट मिळतं. असं बरेचदा होतं, नेहमीच होतं, नाही असं नाही. पण डिपेंड करतं की त्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती बँका आहेत, ज्या बँकेत तुमचं सिलेक्शन झालंय, किती ब्रांचेस आहे आणि त्या ब्रांचेसमध्ये खरंच जागा आहेत का. असेल तर तुम्हाला 100% मिळू शकतं. बॉन्ड असतो का? हे बँक टू बँक डिपेंड करतं. काही बँकांचं बॉन्ड 50,000चं आहे, काही बँकांचा बॉन्ड 1 लाखाचा आहे, काही बँकांना बॉन्डच नाही आहे. तर ते डिपेंड करतं बँक टू बँक, ज्या बँकेत तुमचं सिलेक्शन होईल. नावात जर चूक असेल, बघा नाव मिसमॅच असेल, बघा समजा तुमचं नाव राहुल आहे, RAHUL है ना, पण चुकून तुमच्या डॉक्युमेंट्सवर तुमच्या हुशार मास्तरने RASOOL लिहिलंय, तर काही फरक पडत नाही. याच्यासाठी काय करा, एक ॲफिडेव्हिट बनवून घ्या. सध्या काहीच करू नका. सध्या जे तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे, आधार कार्डवरच्या नावाने फॉर्म भरा. आधार कार्डवरच्या नावाने फॉर्म का भरायचं सर? किंवा डॉक्युमेंट्सवरच्या कुठल्या एका नावाने फॉर्म भरा आणि परीक्षेला जाताना ॲफिडेव्हिट घेऊन जा. पण शक्यतोवर मी रिकमेंड करेल आधारच्या हिशोबाने. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही फॉर्म एक्झाममध्ये जाता सेंटरला तेव्हा आधार कार्डवरचं नाव आणि फॉर्मवरचं नाव ते चेक करतात. मग तुमचं नाव मॅच झालं ते काही त्रास देत नाहीत. पण जर तुम्ही आधार कार्डवरच्या नावाने फॉर्म नाही भरला, डॉक्युमेंटवरच्या नावाने फॉर्म भरला, तर मग मात्र तुम्हाला ॲफिडेव्हिट घेऊन जावं लागू शकतं. हे झालं मिसमॅच. पण चेंज इन नेम कशाला म्हणतात? चेंज इन नेमचा अर्थ होतो, समजा माझं नाव राहुल आहे
आणि मी माझ्या नावाला तुकाराम करून घेतलंय, बरोबर, तर मग अशा केसमध्ये चेंज इन नेमला येस करायचं. तिथं ऑप्शन असतं बघा, तुमच्या नावात बदल आहे का. तुमच्या कुणाच्याही नावात जर नाव बदललेलं असेल तरच नेम चेंज इन नेमला येस करायचं. नावामध्ये घोळ असेल तर काही करू नका, काही चेंज करायची गरज नाही, असा बऱ्याच मुलांचा कन्सर्न असतो, यासाठी खूप फोन येतात. तर तुमच्या नावात बदल कधी म्हटला जातो, जेव्हा राहुलचं तुकाराम, तुकारामचं राहुल झालं. पण जर तुमचं नाव राहुल आहे, RAHUL आणि असं लिहिलं गेले तर नावात बदल नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. ग्रॅज्युएशनची मार्कशीट नसली तर फॉर्म भरता येतो का. हो, ग्रॅज्युएशनची मार्कशीट नसेल तरी सुद्धा फॉर्म भरता येतो, पण निकाल लागलेला जो आहे तो असला पाहिजे. अजून एक मेजर कन्सर्न येतो मुलींचा, मॅरिड वुमेनचा, की ज्या मुलींचं नाव लग्न झालंय मुलींचं, त्याच्यानंतर काय होतं, समजा तुम्ही आधार कार्ड तुमचं चेंज केलंय आणि तुम्ही हस्बंडच्या नावाने आधार कार्ड केलंय, मग तुम्ही याच नावाने फॉर्म भरा, हस्बंडच्या नावाने फॉर्म भरा. आणि सोबत एक्झामला जाताना काय करून घ्या, सोबत तुमचं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा. आता प्रॉब्लेम काय होतो, डॉक्युमेंट्स असतात वडिलांच्या नावाचे, एज्युकेशनल क्वालिफिकेशनल डॉक्युमेंट, आणि आधार कार्ड असतं हस्बंडच्या नावाने. मग हे मिसमॅच म्हणजे हे सेम करण्यासाठी तुम्ही काय करा, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा. तुम्ही म्हणणार सर माझं मॅरेज सर्टिफिकेटच अजून आलं नाही, मग तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट नसेल आलं तर वडिलांच्या नावाने फॉर्म भरा आणि फक्त मॅरिड असं मेन्शन करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त मॅरिड जर लिहिलं आणि वडिलांच्या नावाने फॉर्म भरला तर काही फरक पडणार नाही, लक्षात घ्या. कारण तुम्ही मॅरिड लिहिलं तर मॅरेज नंतरचं नाव काय याच्यात विचारलं कुणालाच वेळ नाही. 150 कोटी जनतेमध्ये तुमच्यावर इंटरेस्ट, तुमच्यामध्ये कोणालाच इंटरेस्ट नाही की तुमच्या नावात असंच काऊन आहे तसंच काऊन आहे. तुम्ही फक्त त्याला प्रॉपरली जस्टिफाय केलं पाहिजे. तुम्ही मॅरिड जरी लिहिलं तरी तुम्हाला काऊन विचारणार नाही की तुमचं लग्न कोणासोबत झालं, मग हस्बंडचं नाव काय आहे, तुमचं गाव कोणतं आहे, काही इंटरेस्ट नाही. तुम्ही फक्त मॅरिड लिहा, खाली स्पाऊसचं नाव येतं, हस्बंडचं नाव किंवा वाईफचं नाव ते लिहून टाका, बस संपला विषय, बरोबर. पण जर तुमचं आधार कार्ड हस्बंडच्या नावानं असेल तर फॉर्म हस्बंडच्या नावाने भरा आणि सोबत जाताना मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा, तो त्याचा पुरावा असतो. बस एवढेच डाऊट्स आहेत. बाकी या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आपण त्या विषयावर नक्की वेगळ्या पद्धतीने चर्चा करूया. तर होपफुली सगळे डाऊट जे आहेत हे मला असं वाटतं आता क्लिअर झाले असावेत. नोटिफिकेशन मी पूर्ण एक्सप्लेन केलं. या संदर्भात तुमची यानंतर पण जर काही डाऊट राहिले तर कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू आणि बँक प्रेफरन्सेसवर सुद्धा लवकरच सेपरेट व्हिडिओ येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊच नका. आणि महत्त्वाचं, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.